भाजपचे कार्यकर्ते आहे आणि अगदी पाठीमागे हे काँग्रेसचे कार्यकर्ते, दोन्ही बाजूला पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं तर आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर प्रमुख कारण की काल अभिजित वंजारी यांचं जे वर्धमान नगरमधलं संपर्क कार्यालय तेथे शाईफेक करण्यात आलेली होती आणि काँग्रेसचा असा दावा आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांनी ते शाईफेक केली आणि त्यामुळे कुठेतरी त्या निषेध नोंदवण्यासाठी हे ते आंदोलन केलं जात आहे। जर का आपण एकंदरीत बघितलं तर काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेसचे हे जे कार्यकर्ते आहे कृष्णा खोपडे यांच्या कार्यालयाकडे धावून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे मध्येच पोलिसांनी ते बॅरिकेडिंग करून या कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे। तर दुसरी बाजूकडे आपल्या नेत्यांच्या समर्थनामध्ये इकडे भाजपचे देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आलेले आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काय मागणी आपण त्यांच्याकडे, तुमची काय मागणी आहे? तुमची मागणी काय आहे? मागणी काय? आमचं हे म्हणणं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अभिजित वंजारी यांना आमदार म्हणून घोषित केलेला आहे। आमदार म्हणून सर्व जे काय डॉक्युमेंट आहे ते दिले आहे, पण पूर्व नागपूरच्या आमदाराला अभिजित वंजारी आमदार म्हणून का नाही पाहिजे, त्यांच्या बोर्डावर का फासण्यात आलं याचं उत्तर घ्यायला आम्ही इथे आलो। तुम्ही इकडे बघितलं तर हे बघा, इथे जे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचं निवासस्थान आहे आणि अगदी निवासस्थानाच्या भागाला पूर्णतः पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली आहे। भाजपचे कार्यकर्ते आहे, काँग्रेसचा आरोप आहे तुमच्यावर तुम्ही शाईफेक केलेली आहे, तुमचं काय म्हणणं आहे? मी त्यांना याच्या पहिले 15 दिवसा पहिले त्यांना निवेदन दिलं होतं आणि ते आमदार विधान परिषदेचे आहे। अगर त्यांना एवढी निवडणूक लढायची हौस आहे तर त्यांनी पूर्व नागपुरामध्ये लढाव। 2014 मध्ये ते लढले होते, 45,000 मतांनी आम्ही त्यांना हरवलं होतं। असं फर्जी आमदार असल्याचं आणि पूर्व नागपूरच्या जनतेला गुमराह करण्याचं काम त्यांनी बंद करावं। त्या आमदार विधान परिषदेच्या त्यांनी विधानसभा क्षेत्र पूर्व नागपूर लिहिलं आहे, त्यांचा विधानसभा क्षेत्र हा पूर्व नागपूर नाही आहे, त्यांचा विधानसभा क्षेत्र हा नागपूर जिल्हा आहे। त्यांनी नागपूर जिल्हा लिहायला पाहिजे आणि विधान परिषद लिहायला पाहिजे। मुद्दाम केलं असं म्हणत आहे तुम्हाला? बिल्कुल मुद्दाम आहे।